एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री. मात्र सध्या राज्यात ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या दरम्यान एकनाथ शिंदे बऱ्यापैकी सायलेंट मोडवर दिसत होते. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनंतर मध्यंतरी ते दरेगावी गेले. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्यावरून त्यांनी विरोधकांवर टीका केली. राहुल गांधी असतील, ठाकरे असतील, त्यांना घेरलं. पण सरकारमध्ये असल्या कारणाने, एनडीएमध्ये आणि भाजपसोबत असल्या कारणाने त्यांना पूर्णपणे विद्यार्थ्यांना सपोर्ट देता आला नाही. त्यांनी फक्त विद्यार्थ्यांसाठी संवेदना व्यक्त केल्या. पण राजकीय दृष्ट्या जी विद्यार्थ्यांची मागणी आहे त्याला काही पाठिंबा दिला नाही. पण आता जेव्हापासून हे सगळं संपलंय, देशाचं आणि राज्यातलं वातावरण शांत झालेलं आहे, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय दृष्ट्या पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचं दिसतंय. शिंदेंनी अचानक आपल्या पक्षातील सर्व मंत्र्यांची आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावलेली आहे. आता ही बैठक का बोलावली गेली आहे, त्यामागे काय कारणं असू शकतात आणि या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष का लागलंय, हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता 1.5 वर्षाहून अधिकचा कार्यकाल उलटलाय. त्यामुळे शिंदेंनी आजची बैठक बोलावण्यासाठीचं पहिलं महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे, मंत्र्यांनी आपापल्या खात्यांमध्ये आत्तापर्यंतच्या सत्तेत काय काय कामं केली आहेत याची चाचपणी करणं. याशिवाय विकास कामे किती झाली, प्रलंबित निर्णय किती मार्गी लागले आणि जनतेशी संबंधित योजनांची अंमलबजावणी कशी झाली याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शिंदेंची आजची बैठक होणार आहे. ही बैठक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयातील समिती हॉलमध्ये होण्याची शक्यता असून माध्यम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागानुसार सविस्तर अहवाल घेऊन यावा लागणार आहे. याशिवाय आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर आज अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील कामे संबंधित विभागांकडून आणि मंत्र्यांकडून होत नसल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या पार्श्वभूमीवर देखील ही महत्त्वाची बैठक आहे, कारण युतीत काम करताना एकनाथ शिंदेंना या बैठकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर चर्चा करावी लागू शकते आणि हाच मोठा युतीतला टास्क आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या विभागांबाबत तक्रारी आल्यात त्या मंत्र्यांकडून स्पष्टीकरण मागितलं जाण्याची शक्यता आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांना फोन लावून या संबंधित फडणवीसांची देखील मदत घ्यावी लागेल. त्यामुळे बैठकीनंतर या संबंधित काही तोडगा निघतोय का हे देखील पाहावं लागेल. बरं, कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची कान उघडणी देखील केली जाऊ शकते आणि सुमार किंवा कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. या बैठकीमुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला वेग आलाय. काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर केंद्र सरकारप्रमाणेच राज्यातही मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल होण्याची चर्चा सध्या जोरात आहे. याशिवाय दुसरं कारण म्हणजे अलीकडच्या काळात शिवसेनेत आणखी काही घडामोडी घडल्यात. उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केलाय आणि लोकसभा अध्यक्षांनी या विलिनीकरणाला मान्यता देखील दिलेली आहे. त्यामुळे शिंदे शिवसेनेची लोकसभेतील संख्याबळ 7 वरून 13 वर झालेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची ही चर्चा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि इतर खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रापासून राज्यापर्यंत शिवसेनेची घडी बसवण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी एक हाती घेतल्याचं दिसतंय. देशभर झालेल्या आंदोलनानंतर आता एका वेगळ्या अर्थाने राजकारण सुरू होईल आणि याचीच तयारी शिंदेंनी सुरू केलेली आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.